नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण बनाना केक बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 बनाना घेतले आहेत। आता ह्या बनानाचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, इथे मी बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण। आता यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर टाकणार आहोत, 1 वाटी तेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, सर्व आता व्यवस्थित मिक्स झालं आहे। हे बाजूला ठेवू आपण। आता आपण ज्या वाटीने पिठी साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 1 वाटी मैदा। यामध्ये आता अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करू मैदा गव्हाचं पीठ। आता या पिठामध्ये ही केळीचं पेस्ट तयार केलेली आपण हे टाकू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। यामध्ये आता आपण थोडं थोडं करून दूध टाकू आणि मिक्स करू। बघा, आपलं केकचं बॅटर असं तयार झालं आहे। मला 1 वाटी दूध लागलं याला मिक्स करण्यासाठी। मी इथे एक ढोकळ्याची प्लेट घेतली आहे, याच्यामध्ये मी केक बनवणार आहे। त्यासाठी मी याच्यामध्ये तूप टाकते। तूप सर्व लावून घेणार साईडने। पूर्ण प्लेटला तूप लावून झालंय। आता आपण या केकच्या बॅटरमध्ये इनो टाकू, त्यावर थोडंसं पाणी टाकू। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स झालं, आपण आता हे एका प्लेटमध्ये काढू। आता यावर थोडेसे बदामाचे काप घालू आपण। आता हा केक 1 तासासाठी आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। हा केक मी इडली पात्रामध्ये बनवणार आहे। आता 1 तासपर्यंत आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे। 1 तासानंतर आपण आपला केक चेक करू। 50 मिनिट झाले आहे। 50 मिनिटानंतर आपण आपला केक चेक करू। बघा, व्यवस्थित दिसत आहे आपला केक। आता चेक करू आपण केक व्यवस्थित शिजला का। बघा, चाकूला काही चिटकत नाही, आपला केक शिजला आहे। आता थंड झालं की आपण हा कट करून घेऊ। केक थंड झाला आहे। आपण आता याचा कडा वेगळा करून घेऊ। हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, किती व्यवस्थित आपला बेक झाला आहे केक। आता कट करून पाहू आपण। बघा, किती स्पंजी झाला आहे केक। हेल्दी केक आहे, मुलांसाठी एकदम परफेक्ट बनाना केक आहे। तुम्ही पण असा केक नक्की बनवून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।